नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे जांभुळवाडी गावातील एक भयंकर कहाणी. कथेचे मूळ नाव आहे सापळा एक अस्थिपंजर. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. नुकत्याच कॉलेजच्या वार्षिक परीक्षा संपल्या होत्या. नितीन आणि शरद ह्यांचा सुट्टीतील कार्यक्रम अगोदरच ठरला होता. सुट्टीत काही दिवसांसाठी नितीनच्या मामाच्या गावी जायचं. योगायोगाने त्याला कारण सुद्धा तसंच जोडून आलं होतं. नितीनची मामी गरोदर होती आणि आता कधीही ती तिच्या बाळाला जन्म देणार होती. मामीचं गाव हे मामाच्या गावापासून तसं दूर होतं. पहिले बाळंतपण माहेरी करायचं असल्यानं मामा मामी सोबत तिच्या घरी गेला होता. आपल्या घरी कोणीतरी हवं म्हणून मामाने आजीला काही दिवसांसाठी ते येईपर्यंत गावी येण्यास सांगितलं होतं. कारण आजी मामा मामी सोबत त्यांच्या घरात राहत नव्हती. ती मामाच्या गावापासून दूर एका दुसऱ्या गावात राहत होती. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी नितीन आणि शरद बसने आजीच्या गावी जाण्यास निघाले. संध्याकाळी ते नितीनच्या आजीच्या गावी तिच्या घरी येऊन पोचले. एक रात्र तिथेच राहून दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिघेही एकत्र मामाच्या गावी जाण्यास निघणार होते. तसे ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्व आवरून सकाळच्या बसने ते तिघे मामाच्या गावी जाण्यास निघाले. मामाच्या गावी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. काहीच वेळात ते मामाच्या गावी पोचले आणि बस स्टँडवरून रिक्षा करून ते गावाच्या वेशीजवळ आले. एके ठिकाणी त्यांनी रिक्षा थांबवली आणि तिघेही चालत चालत मामाच्या घराच्या दिशेनं निघाले. मामाचं घर हे चहू बाजूंनी शेतांनी झाडाझुडपांनी वेढलेलं होतं. मामाच्या घराजवळ अजून काही तुरळक घरे सुद्धा होती, पण ती तशी थोडी एकमेकांपासून लांब लांब होती. खूप साऱ्या छोट्या छोट्या शेतातून एक पायवाट जायची. तेवढाच काय, तो एकमेव मार्ग घरी पोहोचण्यासाठी होता. नितीन आणि शरद हसत खिदळत मजा करत आजीच्या मागे त्या पायवाटेवरून जात होते. वातावरण खूपच सुंदर होतं. सूर्य अस्ताला गेल्यानं आभाळ आपलं रंग बदलू लागलं होतं. संध्याकाळ झाल्यानं पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते. काहीच वेळात ते घराच्या जवळ येऊन पोचले. त्यांनी अंगणातून आत प्रवेश केला आणि घराच्या मुख्य दरवाजापाशी आले. आजीनं पिशवीतून घराची चावी काढली आणि दार उघडलं. त्यांनी घरात प्रवेश केला. घर अर्थातच जुन्या काळातलं होतं. जुनं होतं पण छान होतं. शरद पहिल्यांदाच आला असल्यानं तो घराच्या प्रत्येक खिडकीतून बाहेर नजर फिरवत होता. नितीन सुद्धा खूप वर्षांनी तिथे आला होता. अंगणात घरापासून किंचित दूर एक आंब्याचं झाड सुद्धा होतं. त्याला खूप साऱ्या कैऱ्या लागल्या होत्या. अंधार तसा आता बराच झाला होता. ते येणार असल्याने मामाने घरात स्वयंपाक करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य म्हणजेच भाज्या, दळण वगैरे सर्व काही आधीच आणून ठेवलं होतं. काही वेळातच आजी स्वयंपाकघरात गेली आणि तिने रात्रीच्या जेवणाच्या तयारीला सुरुवात केली. नितीन आणि शरद खिडकीतून बाहेर पाहत होते. अचानक त्यांना जाणवलं की अंगणामध्ये जे आंब्याचं झाड होतं त्या झाडाच्या वरच्या फांदीवरती काहीतरी हालचाल होत आहे. त्या झाडावरून कसला तरी आवाज येत होता. त्यांना वाटलं
की कोणीतरी झाडावरील कैऱ्या चोरायला झाडावर चढलं आहे. त्या दोघांनी त्या दिशेने खिडकीतून डोकावून पाहिलं तर त्यांना फक्त 2 पाय खालच्या दिशेने झुकलेले दिसत होते. अंधारात ते दृश्य जरा भयंकरच वाटत होतं. ते दृश्य बघून दोघे तसे थोडे घाबरलेच. नितीन, ते काय? शरद म्हणाला. अरे, कोणीतरी झाडावरती चढला असणार, त्याचे पाय आहेत, अजून काय? नितीन म्हणाला. ते दोघेही दरवाजा उघडून बाहेर जाण्यासाठी निघणार तेवढ्यात आतमधून भामा आजी ओरडली, बाहेर जाऊ नका लेकरांनो, अजिबात बाहेर जाऊ नका. तसे ते थांबले. आजी, अगं त्या झाडावर कोणीतरी आहे, बहुतेक कैऱ्या चोरायला चढला आहे, नितीन म्हणाला. असू दे, हे बघा, आपण जेमतेम 4 दिवस इथे मुक्कामाला आलो आहोत. 4 दिवस राहू आणि निघून जाऊ. एक लक्षात घ्या पोरांनो, तुम्ही ज्या मोठ्या शहरात राहता तशी इथली परिस्थिती नाहीये, आजी म्हणाली. म्हणजे? शरदने विचारलं. म्हणजे हे खेडगाव आहे. इथे जे काही डोळ्यांना दिसतं तसं असेलच असं नाही. इथली परिस्थिती जरा वेगळी आहे. मी स्वतः गेल्या काही वर्षांपासून इथे आलेले नाही, पण ह्या वेळेस तुमचा मामा आणि मामी दोघेही घरात नाहीत. कोणीतरी घराकडे लक्ष ठेवायला हवं. घर असं बंद राहता कामा नये, फक्त म्हणून मी इथे आले आहे. आणि त्यातूनही तुम्ही सोबत आहात म्हणून आले. एकटी मी इथे कधीच आले नसते, आजी म्हणाली. पण असं का म्हणता आहात आजी तुम्ही? हे घर तर तुमचंच आहे आणि घर तर खूप छान आहे. इथे खाण्यासाठी पिण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. घराच्या अगदी जवळ नाही, पण तरी सुद्धा आसपास थोडी का होईना वस्ती सुद्धा आहे. मग तुम्ही इकडेच का राहत नाही? आणि राहिला प्रश्न आम्ही बाहेर जाण्याचा, तर आम्ही जाऊन जाऊन आपल्याच अंगणात तर जाणार होतो, झाडावर कोण आहे हे बघायला. मग काय हरकत आहे? शरदने विचारलं. मी खरं तर हे सगळं तुम्हाला सांगणार नव्हते, पण आता तुम्ही हट्ट करतच आहात त्यामुळे सांगते. पोरांनो, ह्या शेतामध्ये काही वर्षांपूर्वी रहस्यमय रीतीने काही मृत्यू झाले आहेत. आत्तापर्यंत 3-4 लोकांचा रात्री इथे जीव गेला आहे. म्हणून तर मी म्हणते की रात्री अजिबात बाहेर इकडे तिकडे फिरू नका. दिवस उजाडला की बाहेर जायला हरकत नाही, आजी म्हणाली. आजीचं बोलणे ऐकल्यानंतर नितीन आणि शरद दोघेही जण एकमेकांकडे बघतच राहिले. ठीक आहे आजी, आम्ही बाहेर जात नाही, पण खिडकीतून तर बाहेर बघू शकतो ना? नितीनने विचारलं. काय पाहायचंय त्यात? असेल कोणीतरी कैऱ्या काढत. नेऊन नेऊन किती नेणार? जाऊ देत, किती न्यायच्या आहेत तेवढ्या नेऊ देत, पण काहीही झालं तरी आत्ता बाहेर मात्र जायचं नाही, आजीनं पुन्हा एकदा त्यांना बजावलं. आजीची ही भीती पाहता दोघांना कळून चुकलं की खरंच इथे काहीतरी विचित्र घडलं आहे. विनाकारण जीव धोक्यामध्ये टाकायला नको म्हणून दोघे आतमध्येच थांबले आणि खिडकीतून बाहेर पाहत बसले. तेव्हा आता त्यांना दिसलं की 2 पाय फांदीच्या वरच्या दिशेने खाली आलेले होते आणि एका पायात पैंजण होतं. नितीन, ही तर कोणीतरी बाई आहे, शरद म्हणाला. तेवढ्यात झाडावरून खाली कोणीतरी उडी मारावी अशा पद्धतीचा आवाज त्यांना आला. त्यांनी झाडाच्या दिशेने सगळीकडे नीट पाहिले, पण खाली काहीच दिसत नव्हतं. त्यांनी वरच्या बाजूस नजर टाकली तर आता झाडाच्या फांदीवरून लोंबणारे ते 2 पाय सुद्धा नजरेस पडत नव्हते. हा सगळा काय प्रकार आहे हे काही कळायला मार्ग नव्हता. इतक्यात आजी तिथे आली आणि तिने झटकन खिडकी लावून घेतली. असल्या गोष्टी नका पाहू पोरांनो, काहीतरी पाठीमागे लागेल, आजी म्हणाली. मामा 4 दिवसांनी येणार होता. मामा जोपर्यंत येत नाही
तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणीच राहावं लागणार होतं. आजीनं सांगितल्याप्रमाणे दिवसा काहीच भीती नव्हती, परंतु रात्र झाल्यानंतर मात्र आजीने ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या ऐकून भीती वाटायला लागली होती. त्यांनी रात्रीचं जेवण उरकलं आणि झोपण्याची तयारी केली. ते तिघेही अंथरुणावर पहुडले होते. आजी, तू म्हणालीस की इथे काही लोकांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला आहे, पण त्यांना कोणी मारलं असेल? काय कारण असावं? नितीनने विचारलं. त्याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नाही पोरांनो, पण काही वर्षापूर्वी इथे एक घटना घडली होती. ह्याच गावात एक मीरा नावाची बाई राहायची, पण एक दिवस ती कोणालाही न सांगता गायब झाली. तुमच्या मोठ्या शहरात असं काही झालं तर फारसं कोणी त्याला कदाचित महत्त्व देणार नाही, पण हे छोटे खेडेगाव आहे. लोकवस्ती खूपच कमी आहे आणि अशातच जर कोणी अचानक गायब झालं तर गावभर त्याची चर्चा होते. गावकऱ्यांचा असा अंदाज आहे की तिचा मृत्यू झाला आहे, नाहीतर ती परत आली असती. पण एक मात्र आहे की ती गेल्यापासूनच आपल्या ह्या शेतात हे रहस्यमय मृत्यूचे सत्र सुरू झालं. बाजूला जे आंब्याचे झाड दिसत आहे ना, त्याच्या पलीकडे एक मोठी विहीर आहे. त्या विहिरीच्या कठड्यावरती काही लोकांची प्रेतं दिसली होती. काही प्रेतं विहिरीच्या आतमध्ये, तर काही विहिरीच्या पायऱ्यांवर, तर काही कठड्यावरती पडलेली आढळली होती. मीरा गेल्यापासूनच हे सगळं घडत असल्यानं गावकऱ्यांचा असा अंदाज आहे की हे सगळं ती मीराच करत आहे. पण हे ती का करत आहे माहीत नाही. अजून एक गोष्ट, तुम्हाला आत्ता झाडावर जिचे पाय दिसले ती मीराच असण्याची शक्यता आहे, आजी म्हणाली, आणि ती तिथून निघून आतल्या खोलीत गेली. आजीचे हे शब्द ऐकून दोघेही हादरलेच. म्हणजे आंब्याच्या झाडावरती बसलेली ती बाई मनुष्य योनीतील नव्हतीच, ती एक भयंकर आत्मा होती. ते एक पिशाच्य होतं. शरद घाबरून नितीनकडे पाहत म्हणाला. हे जे काही आहे ते फार भयंकर आहे, नितीन म्हणाला. इतक्यात आजी पुन्हा बाहेर आली. पोरांनो, झोपायच्या आधी एकदा वरच्या खोल्यांमधील खिडक्या लावल्या आहेत की नाही ते बघून या जरा, आजी म्हणाली. त्या कौलारू घराच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी घराच्या आतमधून एक जिना होता. त्या जिन्याने शरद आणि नितीन वर गेले. वरच्या खोलीतील काही खिडक्या उघड्या होत्या, त्या त्यांनी लावून घेतल्या. विहिरीच्या दिशेला अजून एक खिडकी होती. शरद आणि नितीन त्या खिडकीपाशी पोहोचले आणि ते ती खिडकी लावणार इतक्यात त्यांना विहिरीच्या कठड्यावर कोणीतरी झोपले असल्याचे दिसले. ते दृश्य पाहून त्यांनी आजीला हाक मारली. तसे आजी सुद्धा वर आली. आजी, आपल्या विहिरीवर इतक्या रात्री कोण झोपलंय, आणि ते सुद्धा विहिरीच्या कठड्यावर? नितीन आणि शरदने आजीला विहिरीच्या दिशेने बोट करून दाखवलं. ते पाहिल्यानंतर आजी सुद्धा घाबरली. अरे पोरांनो, ते कोणी झोपलेलं नाही, कोणाचा तरी बळी गेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना गूढ मृत्यूबाबत. आत्ता सुद्धा जो बळी त्या मीराला हवा होता तो तिनं घेतला आहे. म्हणून तर मी तुम्हाला रात्री बाहेर जाऊ नका असं सांगत होते, आजी म्हणाली. ते ऐकून नितीन आणि शरद प्रचंड घाबरले. चला, खिडकी लावून घ्या लवकर आणि झोपा आता. सकाळपर्यंत ते प्रेत तिथून गायब झालं असेल. चला तुम्ही, आजी म्हणाली. तसे त्यांनी खिडकी लावून घेतली आणि ते परत खाली आले. त्या घडलेल्या प्रकाराने खूप वेळ त्यांना झोप लागली नाही, पण पहाटे उशिरा त्यांना झोप लागली. सकाळी ते दोघे जरा उशिराच उठले. आवरून त्यांनी नाश्ता केला आणि सहज त्यांनी पुन्हा घराच्या वरच्या खिडकीतून त्या विहिरीच्या दिशेला नजर टाकली. तसे तिथे आता काहीही नव्हते.
अरे शरद, आजीने सांगितल्याप्रमाणे ते प्रेत गायब झालंय, नितीन म्हणाला. मला तर कधी एकदा इथून परत जातोय असं वाटतंय, शरद घाबरून म्हणाला. चल गावात जरा फेरफटका मारून येऊ, जरा फ्रेश वाटेल, नितीन म्हणाला. तसे आजीला सांगून ते बाहेर निघणार इतक्यात मामाचा फोन आला. मामी बाळंतीण झाली होती. तसे आजी, नितीन आणि शरद तिघांना आनंद झाला. त्या आनंदातच दोघे घराबाहेर पडले. शरद, त्या विहिरीच्या बाजूला जाऊन पाहायचं का? ते प्रेत आजूबाजूला आहे का खरंच गायब झालंय, नितीन म्हणाला. शरदला सुद्धा त्याची उत्सुकता होती, पण दोघांना भीती सुद्धा वाटत होती. ठीक आहे, पण आपण लांबूनच पाहू, शरद म्हणाला. तसे ते घराच्या मागील बाजूस आले. घराच्या मागील बाजूस सुद्धा शेत पसरलं होतं. जिथे विहीर होती त्यापासून ते थोडे लांब थांबले. त्यांनी सगळीकडे तिथे पाहिलं, पण त्यांना ते प्रेत कुठेच दिसलं नाही. शरद, आजी खरंच सांगत होती, ते प्रेत गायब झालंय. बहुतेक त्या मीरा नावाच्या बाईनंच नेलं असणार, नितीन म्हणाला. जाऊ दे बाबा, चल इथून, शरद म्हणाला. तसे ते मागे वळले. त्यांना काहीच अंतरावर झाडीत एक खड्डा दिसला. त्या खड्ड्यात खूप सारं शेण आणि थोडी माती टाकलेली दिसत होती. तो खड्डा शेणानं भरून गेला होता. तिथे एक ढीग साचला होता. नितीन, तो खड्डा कसलाय रे? शरदने विचारलं. अरे, तो शेणखताचा खड्डा आहे. गावातील लोक त्या खड्ड्यात शेण टाकतात, ज्याचा उपयोग माझ्या मते गोबर गॅससाठी केला जातो, नितीन म्हणाला. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तो साधा सुधा खड्डा नाहीये. तो खूप प्राचीन खड्डा आहे, पण आजकाल लोक त्यावर फक्त शेणच टाकतात. ह्या खड्ड्यात एक गुप्त खजिना आहे. त्यांच्या मागून कोणीतरी पुटपुटलं. त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक म्हातारा उभा होता. वाढलेली सफेद दाढी आणि मिशी, जुने कपडे, हातात काठी. तसे नितीन आणि शरदने एकमेकांकडे बघितलं. कोण आहेत हे? शरदने विचारलं. अरे, मला काय माहीत, मी थोडी इथे राहतो. असतील ह्याच गावात राहणारे, नितीन म्हणाला. तो म्हातारा त्यांच्या जवळ आला आणि पुन्हा म्हणाला. मी सांगतो आहे ते खरं आहे. ह्या खड्ड्यात एक गुप्त खजिना आहे. लोकांना ह्याबद्दल माहीत नाही. ज्याला तो खजिना मिळेल त्याचे आयुष्यच बदलून जाईल, असे म्हणून तो म्हातारा तिथून निघून गेला. हा असा काय बडबडून गेला? शरद म्हणाला. अरे, असेल कोणीतरी वेडा, नितीन म्हणाला. पूर्ण दिवस गावभर ते फिरले आणि आजीने सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी सूर्य मावळतीला जायच्या आत ते घरी परत आले. शरद, मला एक कल्पना सुचलीये, नितीन म्हणाला. कसली कल्पना? शरदने विचारलं. त्या म्हाताऱ्याने सांगितल्याप्रमाणे खरेच तिथे गुप्त खजिना असेल तर, नितीन म्हणाला. नितीन, अरे तूच तर म्हणालास की तो वेडा होता. आणि असे कसे शक्य आहे? तसे काही असते तर इतके दिवस तो खजिना राहिला तरी असता का? तो शेणखताचा खड्डा तुझ्या मामाच्या शेतात आहे. त्याला नसता का मिळाला खजिना? किंवा त्याला ह्याबद्दल नसेल का माहीत? शरद म्हणाला. हे बघ, नसेल सुद्धा तिथे खजिना, पण जर सापडला तर? आपण बघू तरी त्या खड्ड्यात खाली काय आहे ते. शेवटी तो एक फक्त शेणखताचा खड्डा आहे आणि मामाच्या शेतात आहे. तो खड्डा खणल्यानं ना कुणाचं नुकसान होणार आहे, ना कोणी आपल्याला बोलणार आहे. बघू तरी काय आहे तिकडे. जास्तीत जास्त काय होईल, फक्त शेण आणि शेणच निघेल. पण आपण हे जे करतो आहे ते आजीच्या न कळत केलं पाहिजे. नाहीतर आजीला कळलं तर ती आपल्याला असं काही करू देणार नाही, नितीन म्हणाला. पण नितीन, मी नाही त्या शेणाच्या खड्ड्याला हात लावणारा, शरद म्हणाला. अरे, आपण नाही करायचं हे काम. गावात मजूर असतात, त्यांना 4 पैसे दिले की करतात.
उद्या सकाळी आपण पुन्हा बाहेर पडू आणि 2 मजुरांशी बोलणी करून येऊ, नितीन म्हणाला. शरदने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. ती रात्र सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पुन्हा बाहेर पडले. तसे त्यांना एक छोटी चहाची टपरी दिसली. तिथे दोघे जण चहा पीत बसले होते. नितीन आणि शरद तिथं गेले. आमचं एक काम आहे. आम्हाला आमच्या शेतातील शेणखताचा खड्डा उकरायचा आहे. कोणी आहे का ओळखीत काम करणारं? नितीनने त्या दोघांना विचारलं. अहो, अजून कोणी कशाला, आम्हीच देतो ते काम करून. आम्ही या गावात नवीन आलो आहे. आम्हाला कामाची गरज आहे, ते दोघे नितीनला म्हणाले. तसे पैसे आणि कामाची वेळ ठरवून नितीन आणि शरद दोघे घरी आले. त्यांनी दुपारचं जेवण उरकलं. आजी नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर दुपारी झोपली. तसे नितीन आणि शरद शेणखताच्या खड्ड्याकडे निघाले. काहीच वेळात ते दोघे तिथे पोहोचले. तिथे ते 2 कामगार आधीच येऊन थांबले होते. नितीन आणि शरद तिथे आल्यावर त्या कामगारांनी कामाला सुरुवात केली. बराच वेळ झाला ते खणत होते. उकरलेलं शेण ते बाजूला टाकत होते. संध्याकाळ व्हायला आली होती. सूर्य अस्ताला जात होता. नितीन, चल, आजीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता घरी जायला पाहिजे, शरद म्हणाला. हो रे, झालंच आहे, थोडा वेळ थांब, नितीन म्हणाला. तसे अचानक ते दोघे कामगार ओरडले. अहो, हे बघा काय आहे इथे. ते ऐकून दोघे त्या खड्ड्यापाशी आले आणि समोरचं दृश्य पाहून दोघे सुद्धा आश्चर्यचकित झाले. आतमध्ये खड्ड्यात एक पितळ्याचे पिंप होते. त्यावर झाकण होतं. हे तुमचे पैसे, जा आता तुम्ही, नितीन पुढे होत त्यांना पैसे देत म्हणाला. अहो, पण त्यात काय आहे ते बघा तरी, खजिना वगैरे आहे की काय, ते कामगार म्हणाले. ते आम्ही आमचं बघून घेऊ. तुम्हाला पैसे मिळाले आहेत ना, तुमचं काम झालंय, जा तुम्ही आता, नितीन म्हणाला. तसे ते कामगार तिथून निघून गेले. शरद आणि नितीनने ते पिंप त्या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि त्यांनी ते पिंप उघडलं. त्यामध्ये एक पोतं बांधून ठेवलं होतं. त्यांनी ते पोतं बाहेर काढलं आणि उलटं केलं आणि समोरचं दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली. पोत्यातून एक हाडांचा सापळा जमिनीवर पडला. तो हाडांचा सांगाडा पाहून दोघे पळतच घरी आले. दोघे घामाघूम झाले होते. अरे पोरांनो, इतका वेळ का लावलात यायला? सांगितलं होतं ना तुम्हाला सूर्य मावळायच्या आत घरी परत या म्हणून. आणि तुम्ही इतके घाबरला का आहात? काही झालंय का? आजीने विचारलं. तसे दोघांनी घडलेली सर्व हकीकत आजीला सांगितली आणि ते सर्व ऐकून आजी सुद्धा प्रचंड घाबरली. मूर्खांनो, काय उकरून आला आहात तुम्ही? तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. ह्याचे परिणाम फार भयंकर होतील. आता इथून निघता पण येणार नाही. रात्र झाली आहे. उद्या सकाळी आपल्याला इथून निघायलाच हवं, आजी म्हणाली. आजी थांब, आम्ही पुन्हा तो सांगाडा ते पिंप पुरून येतो, नितीन म्हणाला. आणि आजी काही म्हणायच्या आत दोघे घाबरतच पुन्हा बाहेर गेले आणि काहीच वेळात त्या शेणखताच्या खड्ड्यापाशी आले आणि समोरचं दृश्य पाहून ते पुन्हा प्रचंड घाबरले. तिथे ना तो सांगाडा होता, ना ते पिंप होतं, ना तिथे कुठला खड्डा होता. दोघे एकमेकांकडे बघतच राहिले आणि आणखी वेळ न घालवता ते पुन्हा घरी आले. ते आजीला काही सांगणार इतक्यात घरचा फोन वाजला. आजीने फोन घेतला. फोन मामाचा होता आणि मामा जे काही बोलला ते ऐकून आजीची शुद्धच हरपली. मामी, जी काल बाळंतीण झाली होती, तिचा आज काही मिनिटांपूर्वी मृत्यू झाला होता. मामा खूप दुःखात होता. ती बातमी ऐकून नितीन आणि शरद ह्यांना देखील खूप मोठा धक्काच बसला. हे सगळं तुम्ही केलेल्या उद्योगामुळे झालंय, आजी दोघांवर खेकसलीच. दोघांना त्यांनी केलेल्या कृतीचा खूप पश्चाताप होत होता.
आता उद्या सकाळीच मामीच्या गावाला तिचे अंत्यसंस्कार करायला जाण्यासाठी निघायचं होतं. आजी रागावल्याने एका दुसऱ्या खोलीत जाऊन पडली होती. नितीन आणि शरद घाबरलेल्या अवस्थेत दुसऱ्या खोलीत बसले होते. त्यांना हे कळून येत नव्हतं की एकदम सगळं तिथून गायब कसं झालं. त्यांना हे तर कळून चुकलं होतं की त्यांनी कुठली तरी भयंकर शक्ती मुक्त केली होती. पण नितीन, आजी इतकी का रागवलीये? त्या सांगाड्याचा आणि मामीच्या जाण्याचा काय संबंध? शरद म्हणाला. हो, तू म्हणतो आहेस ते बरोबर आहे, पण जसे आपण तो सांगाडा बाहेर काढला त्याच्यानंतर लगेच मामीची बातमी आली, नितीन म्हणाला. इतक्यात त्यांना घराच्या मागील बाजूस काहीतरी खुडबुड ऐकू आली. तसे दोघे उठले आणि त्यांनी तिकडे जाऊन पाहिलं तर घराच्या मागील बाजूचं दार उघडं होतं. अरे, हे दार कुणी उघडलं? नितीन म्हणाला. ते दोघे दार लावणार इतक्यात त्यांना बाहेर आजी दिसली. तिची त्यांच्याकडे पाठ होती आणि ती विहिरीच्या दिशेने सावकाश चालत जात होती. ते दृश्य पाहून दोघे घाबरले. त्यांनी आजीला खूप हाका मारल्या, पण आजी संथपणे चालतच होती. आजी तिकडे विहिरीच्या दिशेने कुठे चाललीये? तिने तर आपल्याला रात्री बाहेर जायची सुद्धा बंदी घातलीये, नितीन म्हणाला. ते दोघे तिला थांबवायला तिच्या मागे धावले तसे आजीने तिचा वेग वाढवला आणि काही कळायच्या आत तिने विहिरीत उडी मारली. ते बघून नितीन आणि शरद खूप घाबरले. ते विहिरीजवळ पोचले आणि खाली वाकून पाहिलं तर त्यांना विहिरीच्या आतल्या बाजूला पायऱ्यांवर तोच हाडांचा सांगाडा बसलेला दिसला. त्या सापळ्याने त्या दोघांकडे वर मान करून पाहिलं तर त्या दोघांना दिसलं की त्या सांगाड्यात बाईचा एक चेहरा होता आणि ती रागानं गुरगुरत होती. ते दृश्य पाहून दोघांची शुद्धच हरपायची बाकी होती. त्यांना काय करावं काहीच समजत नव्हतं. आजीला वाचवावं का स्वतःचे प्राण वाचवावे ह्या मनस्थितीत ते होते. आजी त्या विहिरीत गटांगळ्या खात होती. तिचा आरडाओरडा विहिरीत घुमत होता. तसेच त्या बाईची गुरगुर आणि हास्य देखील विहिरीत घुमत होतं. नितीन, आपण पोलिसांना बोलवून आणू, तेवढाच उपाय आहे, शरद म्हणाला. तसे दोघे वेगानं निघाले आणि त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. तसे काहीच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सगळ्यांनी विहिरीत वाकून बघितलं तेव्हा सर्वांना दिसलं की आजीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगत होता आणि ती विहिरीतील बाई कुठेच दिसत नव्हती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. हळूहळू सर्व गाव तिथे जमा झालं. पोलिसांनी मामाला फोन करून सर्व हकीकत कळवली. तसे त्याला सुद्धा प्रचंड मोठा मानसिक धक्काच बसला. तो येईपर्यंत शरद आणि नितीन दोघे तिथेच थांबले होते. ते बाहेर अंगणात उदास होऊन बसले होते. इतक्यात एक गृहस्थ त्या दोघांजवळ आले. पोरांनो, तुम्ही स्वतःला ह्या घटनेचे अपराधी समजू नका. प्रत्येक गोष्टीला एक इतिहास असतो. प्रत्येकाला त्याच्या दुष्कृत्यांची फळे भोगावीच लागतात. हे जे काही भयंकर घडले आहे ह्या सगळ्यात तुमचा काहीच दोष नाही, तो गृहस्थ म्हणाला. ते ऐकून दोघे स्तंभितच झाले. म्हणजे असं का म्हणत आहात आपण? आणि तुम्ही कोण आहात? नितीनने विचारले. मला चामुंडी बाबा म्हणतात. मी ह्या गावाच्या वेशीबाहेर राहतो. मी एक मांत्रिक आहे. तुम्हाला इथे काय घडलं होतं ते माहीत नाही. तुम्हालाच काय, पण संपूर्ण गावाला ह्याबद्दल काहीच माहीत नाही. पण आज मी तुम्हाला सर्व सत्य सांगणार आहे. म्हणजे तुमच्या मनातील अपराधीपणाची भावना निघून जाईल. असे म्हणून तो मांत्रिक पुढे बोलू लागला. ह्या गावातील एका मंदिरात एक पुजारी राहत होते. त्यांची देखील ह्या गावात शेती होती, जमीन होती. त्यांची एक मुलगी होती, मीरा तिचं नाव.
मीरा हे नाव ऐकून शरद आणि नितीन एकमेकांकडे बघतच राहिले. तो मांत्रिक पुढे बोलू लागला. मीराचे आणि तुझ्या मामाचे एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचे लग्न देखील होणार होते. मीरा तर तुझ्या मामापासून गरोदर देखील राहिली होती. पण भामा आजी म्हणजेच तुझ्या आजीला मीरा पसंत नव्हती. तिची पसंत वेगळी होती. पण तुझ्या मामाला मीराशीच लग्न करायचं होतं. मीराचे तुझ्या मामावर अतोनात प्रेम होतं. मीरा ही आजीच्या पसंतीच्या मध्ये येत असल्यानं एके रात्री तुझ्या आजीनं मीराचा 3-4 जणांची मदत घेऊन काटा काढला. तेव्हा तुझा मामा गावात नव्हता. अजून सुद्धा तुझ्या मामाला तुझ्या आजीचं हे कृत्य माहीत नाहीये. मीराचे प्रेत जो शेणखताचा खड्डा तुम्ही खणला होता तिथेच त्यांनी पुरलं. हो, तो मीराचा सांगाडा होता. आपली मुलगी अशी अचानक गायब झालेली पाहून ते पुजारी खूप दुःखी झाले. त्यांनी खूप महिने तिची वाट बघितली, पण ती काही परत आली नाही. जेव्हा त्यांना खात्री झाली की त्यांची मुलगी आता कधीच परत येणार नाही, तेव्हा त्यांनी सगळं शेत आणि जमीन तिला आवडत असलेल्या मुलाच्या नावाने म्हणजेच तुझ्या मामाच्या नावानं केली. काहीच दिवसात त्या पुजाऱ्याचा सुद्धा मृत्यू झाला. इकडे तुझ्या मामाचे दुसरे लग्न झाले. पण मामाचे लग्न झाल्यावर तुझ्या आजीला ह्या घरात खूप भयंकर अनुभव यायला लागले. त्यावरील उपायांसाठी ती माझ्याकडे आली होती. तिने मला तिच्या हातून घडलेले सर्व दुष्कृत्य सांगितले. मी तर तिला पोलिसांच्याच हवाली करणार होतो, पण तिने मला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मीच तुझ्या आजीला इथे न राहण्याचा सल्ला दिला, कारण तिच्या जीवाला धोका होता. पण नियती सुद्धा कशी खेळ खेळते बघा. तुझ्या आजीला ह्या गावात यावंच लागलं आणि तुमच्या हातून तो खड्डा उकरला गेला आणि तुम्ही ती शक्ती मुक्त केलीत. तुम्ही फक्त निमित्त मात्र आहात. तुझ्या आजीच्या कर्मांची फळं तिला भोगावीच लागली. त्यामुळे स्वतःला अपराधी समजू नका. हे सर्व ऐकून शरद आणि नितीन खूप मोठ्या मानसिक धक्क्यात गेले. आपली आजी असं करू शकते ह्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. काहीच वेळात ते सावरले. पण बाबा, बाकीचे जे मृत्यू झाले ते? नितीनने विचारले. त्या 3-4 जणांनी मीराला संपवण्यात तुझ्या आजीची साथ दिली होती, म्हणून त्यांचा देखील मृत्यू झाला. मी तुमच्या आजीला त्या 3-4 जणांना देखील या गावातून निघून जायला सांगा असं सांगितलं होतं. पण कदाचित तुमच्या आजीनं त्या लोकांना माझा निरोप दिलाच नाही आणि म्हणूनच मीराच्या आत्म्याने त्यांना देखील संपवलं. तो मांत्रिक म्हणाला. नितीन आणि शरद ह्यांनी काही क्षणांसाठी डोळे मिटून घेतले आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं, तेव्हा त्यांना तो मांत्रिक आता कुठेच दृष्टीस पडत नव्हता. त्यांनी सर्व ठिकाणी पाहिलं, पण तो मांत्रिक त्यांना कुठेच दिसून आला नाही. काहीच वेळात मामा आल्यावर आजीचे अंत्यसंस्कार उरकले. तसे शरद आणि नितीन ह्यांनी जड अंतःकरणाने मामाचा निरोप घेतला. काहीच वेळात ते दोघे बस स्टँडवर पोचले. दोघे काहीच बोलत नव्हते. काहीच वेळात बस आली. ते बसमध्ये बसले. त्यांनी पुन्हा एकदा हात जोडून आजीकडे आणि देवाकडे आपल्या चुकीची मनातल्या मनात माफी मागितली आणि आपल्या शहराच्या दिशेने रवाना झाले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.